नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजू श्रीरामे, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम. विषय अर्थशास्त्र, बी भाग 3, सत्र 5वे. विषयांश भारतीय अर्थशास्त्र. यातील भारतीय लोकसंख्या या पाठावरती आपण आज चर्चा करूया. सादर करते आहेत डॉक्टर राजू श्रीरामे, पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग प्रमुख, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम. भारतीय लोकसंख्येचा पारंपरिक दृष्टिकोन जो आहे तो पारंपरिक दृष्टिकोन असा आहे की भारतीय लोकसंख्या ही एक समस्या आहे, परंतु आधुनिक लोकसंख्येचा दृष्टिकोन जो आहे तो आधुनिक लोकसंख्येचा दृष्टिकोन हा लोकसंख्येकडे पाहण्याचा एक संधी म्हणून असलेला आपल्याला दिसून येतो. या संदर्भात माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांताचं दृष्टिकोन आणि त्याचा विचार जर आपल्याला करता आला तर एक गोष्ट लक्षात येईल की लोकसंख्या आणि आर्थिक वृद्धी यांच्यामध्ये एक व्यस्त प्रकारचा असा संबंध असलेला आपल्याला दिसतो आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांताच्या संदर्भात दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये कुठे आपल्याला समप्रमाणशील संबंध दिसतो, कुठे विरोधदर्शी व्यस्त प्रमाणातील संबंध आपल्याला दिसतात. तर लोकसंख्या आणि आर्थिक वृद्धी यात एक व्यस्त संबंध असलेला आपल्याला दिसून येतो आहे. अनुकूल लोकसंख्येच्या सिद्धांतात तो म्हणतो की एम इज इक्वल टू ए मायनस ओ अपॉन ओ. एम म्हणजे डिग्री ऑफ माल ॲडजस्टमेंट, ए मीन्स ॲक्च्युअल पॉप्युलेशन, ओ मीन्स ऑप्टिमम पॉप्युलेशन, अपॉन ओ मीन्स ऑप्टिमम पॉप्युलेशन. तर या सिद्धांताच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्यालाच लागून असलेली दुसरी एक महत्त्वाची बाजू आणि त्या प्रकटीकरणाचा संदर्भ म्हणजे लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत. या सिद्धांताच्या प्रतिपादनाचं श्रेय डॉक्टर W.N. थॉम्सन यांना जातं. सन 1929 या सिद्धांताच्या बाबतीत त्यांनी आपलं संशोधन केलेलं दिसून येतं. या सैद्धांतिक स्वरूप या सिद्धांताला देण्याचं महत्त्वपूर्ण श्रेय जाते ते फ्रँक नोनस्टेनस्टिक हे या सिद्धांताचे जनक असलेले आपल्याला दिसून येतात. सैद्धांतिक संकल्पना अशी आहे की आर्थिक वृद्धी आणि लोकसंख्या वाढ या दोन घटकांमध्ये परस्पर कशा प्रकारचा संबंध आहे हे या सिद्धांतामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रस्तुत सिद्धांत प्रतिपादनाचा उद्देशच मुळात असा आहे की लोकसंख्या व आर्थिक विकास या दोन घटकात परस्पर कशा प्रकारचा संबंध आहे हे शोधून काढण्यासाठी प्रस्तुत सिद्धांत प्रतिपादित करण्यात आलेला आपल्याला दिसतो आहे. या सिद्धांतामध्ये 3 सैद्धांतिक अवस्था असलेल्या आपल्याला मुख्यतः दिसून येतात. प्रथम अवस्था जी आहे यात मानवी जीवनाची प्राथमिक अवस्था, परंपरावाद, अंधश्रद्धा, बालमृत्यू, मातामृत्यू, मृत्यूदर व जन्मदर जास्त असलेला आपल्याला दिसतो आहे. लोकसंख्येचा वृद्धिदर हा स्थिर असलेला आपल्याला पहिल्या अवस्थेमध्ये दिसतो आहे. नेमकं द्वितीय अवस्थेमध्ये आपल्याला देशाची अर्थव्यवस्था विकासाची कास टाकताना दिसते. रोगप्रसारावरती हळूहळू प्रतिबंध लागताना दिसतोय. आरोग्य सुविधा वाढताना दिसते. जीवनमानाचा दर्जा सुधारताना दिसतो. लोकसंख्येचा वृद्धिदर हा 2पेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतोय. तिसऱ्या अवस्थेमध्ये मात्र अर्थव्यवस्थेत वेगाने औद्योगिकरण व्हायला लागतं. खेडी ओस पडून शहरीकरण व्हायला लागतं. संयुक्त कुटुंबाची जागा हळूहळू आता मर्यादित कुटुंब घेताना आपल्याला दिसतात. मृत्यूदर व जन्मदर हा स्थिर राहू लागलेला आपल्याला दिसतो आहे. मृत्यूदरात घट होताना आपल्याला दिसतं. लोकसंख्येचं हळूहळू संतुलन होताना आपल्याला दिसतं आणि लोकसंख्या ही नियंत्रणात येताना दिसते. लोकसंख्या वाढ आणि आर्थिक वृद्धी याचा विचार करत असता प्रत्यक्षात वाढणाऱ्या लोकसंख्येला कार्यक्षम पद्धतीने अधिक गतिक्षम करून तिच्या विधायक शक्तीचा योग्य उपयोग देशाच्या आर्थिक विकासासाठी जर केला गेला तर देशाचा आर्थिक विकास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या विविध घटकामध्ये परिवर्तनाची सुरुवात चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते. तर यात आपण जर पाहिलं तर एक लक्षात येईल की ही अवस्था नक्कीच आपल्याला साध्य करता येतं. त्यासाठी कुशल नेतृत्व देशासाठी अत्यंत आवश्यक असतं. आर्थिक विकासाचे जे निर्णायक घटक आहेत त्यात नैसर्गिक घटकांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असतं.
विकासाच्या प्रक्रियेत निसर्गनिर्मित घटकांचं सर्वात महत्त्वाचं योगदान असतं, ज्यामुळे आर्थिक विकास घडून येण्याला मदत होते. दुसरं असं की जे ह्युमन कॅपिटल आहे, ज्याला आपण लोकसंख्या म्हणतो आहे, ती प्रशिक्षित कौशल्यप्राप्त जर लोकसंख्या असेल तर त्याचा योग्य उपयोग विकासासाठी करता येतो. देशाची भांडवली संपत्ती, मग ते देशांतर्गत भांडवल असेल किंवा विदेशातून आपण आणलेलं असेल, तर ह्या भांडवली संपत्तीचं योगदान आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसतं. याबरोबरच उत्पादन व्यवस्थेसाठी नवनवीन तंत्रज्ञान जे आहे, या तंत्रज्ञानाची आपल्याला आवश्यकता असलेली दिसतं. ही तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक आहे. लोकसंख्या वाढ का घडून येते, त्या लोकसंख्या वाढीच्या घटकांचा विचार करत असताना या लोकसंख्येचा आर्थिक विकासावरती कसा परिणाम होतो हे पाहत असताना की लोकसंख्या वाढीमुळे त्याची जी दुसरी बाजू आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, की देशाला एक मोठी बाजारपेठ लाभताना आपल्याला दिसते. देशाचा आर्थिक विकास घडून येताना आपल्याला दिसतो. लोकसंख्येची घनतासुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. विशेष म्हणजे दर चौरस किलोमीटरला वास्तव करणाऱ्या लोकांची संख्या ही जेव्हा शहरीकरण होऊ लागतं तेव्हा मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतं. आधुनिक मनुष्यबळ आपल्याला प्राप्त होताना दिसतं आहे. त्याचबरोबर देशाची संरक्षण सिद्धतासुद्धा वाढताना आपल्याला दिसते. देशाचं मानवी भांडवल अधिक कौशल्यप्राप्त असलेलं भांडवल आपल्याला मिळू लागतं. देशाच्या कौशल्याधारित संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसते. संपूर्ण जागतिक लोकसंख्येच्या दृष्टिकोनावरती जर आपण कटाक्ष टाकला तर असं दिसतं की जागतिक लोकसंख्येत भारताचा हिस्सा जो आहे हा 17.9% आहे, तर चीनचा जो हिस्सा आहे तो 18.5% आहे. म्हणजे भारत आणि चीन या दोन लोकसंख्येचा तुलनात्मक विचार केला असता अत्यंत कमी अशी ही लोकसंख्या भारताची चीनच्या तुलनेत असलेली आपल्याला दिसून येते. लोकसंख्येच्या वाढीची जी समस्या आहे त्या समस्येने नेमकं कोणकोणत्या समस्यांना जन्म घातलेला आहे. असं म्हटलं जातं की देशातील प्रत्येकच जी समस्या आहे ती समस्या ही वाढत्या लोकसंख्येने निर्माण झालेली दिसते. ती बेरोजगारी असो, अन्नधान्याची समस्या असो, राहत्या जागेचा प्रश्न असो, काही आणखी कुठलाही असो, प्रत्येक प्रश्नाचं मूळ ही वाढती लोकसंख्या असलेलं आपल्याला भारताच्या संदर्भात दिसतं. तर या लोकसंख्या वाढीने ज्या समस्या निर्माण झाल्या त्यातली पहिली समस्या आहे की शेतीवरती याचा मोठ्या प्रमाणात भार वाढू लागलेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणूनच शेतीच्या क्षेत्रात बऱ्याचशा मानवीय घटकाची सीमांत उत्पादकता ही शून्य आहे. छुपी बेकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसते आहे. दुसरी समस्या निर्माण झालेली दिसते ती अन्नधान्याची समस्या. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा कसा करायचा हा मोठा प्रश्न आपल्याला दिसतो आणि या प्रश्नाला माल्थस यांनीच वाचा फोडलेली आपल्याला दिसून येते. तिसरं असं की बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाहिजे त्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा दर हा नसल्यामुळे लोकसंख्येचा वृद्धी दर जास्त आहे, परंतु रोजगार निर्मितीचा दर कमी असल्यामुळे लोकांना रोजगारीची समस्या निर्माण होऊन बेरोजगार राहावं लागत आहे. ही एक समस्या आज सर्वात गहन समस्या आहे. देशाच्या भांडवल निर्मितीमध्ये घट होताना आपल्याला दिसत आहे. लोकांना जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा ज्या आहेत त्यासुद्धा योग्य प्रमाणात मिळू न शकल्यामुळे निकृष्ट जीवनमान त्यांना आज प्रत्यक्षात जगावं लागलेलं आपल्याला दिसतं. निवाऱ्याची समस्यासुद्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. आंतरविभाजन आणि अपखंडनाची समस्या निर्माण झालेली दिसते आहे. दरडोई उत्पन्न कमी झालेलं दिसतं. राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. वाढत्या लोकसंख्येचं जागतिक स्वरूप जे आहे हे कसं आहे हे जर आपण पाहिलं तर लक्षात येतं की या ठिकाणी चीन आणि भारतीय ह्या दोनच लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. तर या भारतीय लोकसंख्येची जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना लोकसंख्येची घनता ही मोठ्या प्रमाणात आज वाढलेली आपल्याला दिसते आहे. दिल्लीची घनता ही सर्वात जास्त असून आज त्या ठिकाणी लोक खूप दाटीवाटीने राहताना आपल्याला दिसतात. स्त्री पुरुषांचं प्रमाण घटलेलं दिसतं आहे. 1000 पुरुषांमागे केवळ 927 एवढं स्त्रियांचं प्रमाण आहे.
लोकसंख्येचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आपल्याला दिसतं आहे आणि ह्या नागरीकरण वाढल्यामुळे आज खेडी ओस पडून शहर बकाल वस्त्यांच्या सारखी फुगू लागलेली आपल्याला दिसत आहेत. लोकसंख्येची व्यावसायिक विभागणी जी आहे, या विभागणीत प्राथमिक क्षेत्राचं उत्पादन घटताना दिसतं आहे आणि द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रात इथे वाढ होताना आपल्याला दिसतं आहे. नागरीकरण, आर्थिक विकास, सरासरी आयुर्मान आणि साक्षरतेचं प्रमाण याच्यावरती या भारतीय लोकसंख्येचा सर्वाधिक प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो आहे. तर भारतीय लोकसंख्या वाढीची जी कारणे आहेत, ही कुठली कारणे आहेत याचा शोध घेतला असताना पहिलं दिसतं आहे ते म्हणजे समशीतोष्ण वातावरण. भारतातील समशीतोष्ण वातावरणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम येथील लोकसंख्येवरती होऊन अगदी अल्पवयात मुलांची लग्न होऊन ते संतती जन्मास घालताना दिसत आहेत. त्याचबरोबर संयुक्त कुटुंब पद्धती याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा होता की मोठी कुटुंब ही घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावतात आणि त्यामुळे आजपर्यंत संयुक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिलं जात होतं. हे सुद्धा एक कारण त्यामागचं आहे. तिसरं असं की भ्रामक कल्पना ज्या आहेत ह्या मुळात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचासुद्धा परिणाम होताना दिसतो आहे. धर्माचं प्राबल्य, वेगवेगळ्या धर्मांनी आज कुटुंब नियोजनासारख्या कार्यक्रमाला विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे आज ही लोकसंख्या अधिक वेगाने वाढताना दिसते. मुलगा हा वंशाचा दिवा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढताना दिसत आहे. जन्मदरसुद्धा हा जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे, यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढताना दिसते. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा ह्या फारशा नसल्यामुळे सुद्धा या लोकसंख्या वाढीला हातभार लागताना दिसतो. कुटुंब कल्याण कार्यक्रमाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन हा थोडासा आज कुठेतरी बदललेला आहे आणि लोकसुद्धा त्या कार्यक्रमाला फारसे गंभीरतेने घेत नसल्यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढताना दिसत आहे. अजूनही बऱ्याचशा आदिवासी किंवा इतर बहुल ग्रामीण भागांमध्ये अल्पवयीन विवाह होतात, यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढीला हातभार लागताना दिसतो आहे. या देशामध्ये विवाह ही सार्वत्रिक प्रथा असल्यामुळे त्याचासुद्धा परिणाम या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. ही सर्व घटक आज लोकसंख्या वाढीला कारणीभूत असलेली आपल्याला दिसत आहेत. भारताचं लोकसंख्याविषयक धोरणाच्या उद्दिष्टांचा जर आपण विचार केला किंवा त्या संदर्भात आपण चर्चा जर केली तर जन्मदरात घट कशा प्रकारे करता येईल हे पहिलं उद्दिष्ट राहिलेलं आहे. त्याचबरोबर मृत्यूदरातसुद्धा घट कशा पद्धतीने आपल्याला करता येईल यासाठी सरकारी कार्यक्रमांचा पूर्णतः फोकस असलेला आपल्याला दिसतो आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सरकार त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून अधिक गतिक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असलेलं दिसतं आहे. लोकसंख्येच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याचा सुद्धा सरकारचा दृष्टिकोन असलेला दिसतो आहे. सन 2000मध्ये भारतीय लोकसंख्याविषयक धोरण जे राबवण्यात आलेलं होतं त्यातील पहिलं जे महत्त्वपूर्ण असा जो भाग आहे त्यात असं की प्रौढत्व प्राप्त झाल्यावरच अपत्यप्राप्ती त्या झाली पाहिजे, यासाठी अपत्यांची संख्या मर्यादित असली पाहिजे याकरता सरकारने 14 कलमी धोरण लागू केलेलं आपल्याला दिसतं आहे. दुसरं असं की छोटं कुटुंब ही राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची भूमिका असल्यामुळे यावरती विशेष फोकस करून लोकसंख्येला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आपल्याला दिसून येतो आहे. 2045पर्यंत लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे, तर 2026पर्यंत देशातील कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेची सदस्य संख्या ही कायम असली पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी सरकारची या धोरणाच्या संदर्भात राहिलेली आहे. यासाठी बालसमृद्धी योजना, महिला कल्याण योजना, आरोग्य विमा योजना, प्रौढत्व प्राप्त झाल्यावरच अपत्यप्राप्ती या घटकांना विशेष स्थान देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. हे भारतीय लोकसंख्याविषयक धोरणाचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं आहे. या भारतीय लोकसंख्येच्या समस्येचं मूल्यमापन करत असताना एक गोष्ट अशी जाणवते की भारतीय लोकसंख्या ही प्रत्यक्षात एक समस्या नसून तिच्याकडे संधी म्हणून पाहिलं तर आज जगातील सर्वाधिक तरुण असलेला हा देश विकासात अधिक आपलं महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल. प्रचंड बुद्धिमत्तेचा उपयोग, माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग या देशाच्या विकासासाठी करून ही लोकसंख्या विघातक नसून ती विधायक आहे, ही सिद्ध करण्याची आज वेळ आलेली आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या
भारतीय लोकसंख्येच्या संदर्भात आपली काही प्रश्न असेल तर आपण ही प्रश्न विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नाची उत्तरे देऊ. हा तुमच्या आणि आमच्यातील संवाद अगदी मनोसंवाद व्हावा अशी या प्रेझेंटेशनच्या निमित्ताने आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. प्रस्तुत प्रेझेंटेशन हे डॉक्टर राजू श्रीरामे, अर्थशास्त्र विभाग, पदवी व पदव्युत्तर विभाग प्रमुख, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम यांच्या वतीने सादर करण्यात आलेलं होतं. धन्यवाद. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजू श्रीरामे, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम. विषय अर्थशास्त्र, बी भाग 3, सत्र 5वे. विषयांश भारतीय अर्थशास्त्र. यातील भारतीय लोकसंख्या या पाठावरती आपण आज चर्चा करूया. सादर करते आहेत डॉक्टर राजू श्रीरामे, पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग प्रमुख, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम. भारतीय लोकसंख्या. भारतीय लोकसंख्येचा पारंपरिक दृष्टिकोन जो आहे तो पारंपरिक दृष्टिकोन असा आहे की भारतीय लोकसंख्या ही एक समस्या आहे, परंतु आधुनिक लोकसंख्येचा दृष्टिकोन जो आहे तो आधुनिक लोकसंख्येचा दृष्टिकोन हा लोकसंख्येकडे पाहण्याचा एक संधी म्हणून असलेला आपल्याला दिसून येतो. या संदर्भात माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांताचं दृष्टिकोन आणि त्याचा विचार जर आपल्याला करता आला तर एक गोष्ट लक्षात येईल की लोकसंख्या आणि आर्थिक वृद्धी यांच्यामध्ये एक व्यस्त प्रकारचा असा संबंध असलेला आपल्याला दिसतो आहे. अर्थशास्त्रीय सिद्धांताच्या संदर्भात दोन वेगवेगळ्या घटकांमध्ये कुठे आपल्याला समप्रमाणशीर संबंध दिसतो, कुठे विरोधदर्शी व्यस्त प्रमाणातील संबंध आपल्याला दिसतात. तर लोकसंख्या आणि आर्थिक वृद्धी यात एक व्यस्त संबंध असलेला आपल्याला दिसून येतो आहे. अनुकूल लोकसंख्येच्या सिद्धांतात तो म्हणतो की एम A-O/O. एम म्हणजे डिग्री ऑफ माल ॲडजस्टमेंट, ए मीन्स ॲक्च्युअल पॉप्युलेशन, ओ मीन्स ऑप्टिमम पॉप्युलेशन, अपॉन ओ मीन्स ऑप्टिमम पॉप्युलेशन. तर या सिद्धांताच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर त्यालाच लागून असलेली दुसरी एक महत्त्वाची बाजू आणि त्या प्रकटीकरणाचा संदर्भ म्हणजे लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत. या सिद्धांताच्या प्रतिपादनाचं श्रेय डॉक्टर W.N. थॉम्सन यांना जातं. सन 1929 या सिद्धांताच्या बाबतीत त्यांनी आपलं संशोधन केलेलं दिसून येतं. या सैद्धांतिक स्वरूप या सिद्धांताला देण्याचं महत्त्वपूर्ण श्रेय जाते ते फ्रँक नोनस्टेनस्टिक हे या सिद्धांताचे जनक असलेले आपल्याला दिसून येतात. सैद्धांतिक संकल्पना अशी आहे की आर्थिक वृद्धी आणि लोकसंख्या वाढ या दोन घटकांमध्ये परस्पर कशा प्रकारचा संबंध आहे हे या सिद्धांतामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रस्तुत सिद्धांत प्रतिपादनाचा उद्देशच मुळात असा आहे की लोकसंख्या व आर्थिक विकास या दोन घटकात परस्पर कशा प्रकारचा संबंध आहे हे शोधून काढण्यासाठी प्रस्तुत सिद्धांत प्रतिपादित करण्यात आलेला आपल्याला दिसतो आहे. या सिद्धांतामध्ये 3 सैद्धांतिक अवस्था असलेल्या आपल्याला मुख्यतः दिसून येतात. प्रथम अवस्था जी आहे यात मानवी जीवनाची प्राथमिक अवस्था, परंपरावाद, अंधश्रद्धा, बालमृत्यू, मातामृत्यू, मृत्यूदर व जन्मदर जास्त असलेला आपल्याला दिसतो आहे. लोकसंख्येचा वृद्धिदर हा स्थिर असलेला आपल्याला पहिल्या अवस्थेमध्ये दिसतो आहे. नेमकं द्वितीय अवस्थेमध्ये आपल्याला देशाची अर्थव्यवस्था विकासाची कास टाकताना दिसते. रोगप्रसारावरती हळूहळू प्रतिबंध लागताना दिसतोय. आरोग्य सुविधा वाढताना दिसते. जीवनमानाचा दर्जा सुधारताना दिसतो. लोकसंख्येचा वृद्धिदर हा 2पेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतोय. तिसऱ्या अवस्थेमध्ये मात्र अर्थव्यवस्थेत वेगाने औद्योगिकरण व्हायला लागतं. खेडी ओस पडून शहरीकरण व्हायला लागतं. संयुक्त कुटुंबाची जागा हळूहळू आता मर्यादित कुटुंब घेताना आपल्याला दिसतात. मृत्यूदर व जन्मदर हा स्थिर राहू लागलेला आपल्याला दिसतो आहे. मृत्यूदरात घट होताना आपल्याला दिसतं. लोकसंख्येचं हळूहळू संतुलन होताना आपल्याला दिसतं आणि लोकसंख्या ही नियंत्रणात येताना दिसते. लोकसंख्या वाढ आणि आर्थिक वृद्धी याचा विचार करत असता प्रत्यक्षात वाढणाऱ्या लोकसंख्येला कार्यक्षम पद्धतीने अधिक गतिक्षम करून तिच्या विधायक शक्तीचा योग्य उपयोग देशाच्या आर्थिक विकासात
साठी जर केला गेला तर देशाचा आर्थिक विकास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या विविध घटकामध्ये परिवर्तनाची सुरुवात चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येते. तर यात आपण जर पाहिलं तर एक लक्षात येईल की ही अवस्था नक्कीच आपल्याला साध्य करता येतं. त्यासाठी कुशल नेतृत्व देशासाठी अत्यंत आवश्यक असतं. आर्थिक विकासाचे जे निर्णायक घटक आहेत त्यात नैसर्गिक घटकांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. विकासाच्या प्रक्रियेत निसर्गनिर्मित घटकांचं सर्वात महत्त्वाचं योगदान असतं, ज्यामुळे आर्थिक विकास घडून येण्याला मदत होते. दुसरं असं की जे ह्युमन कॅपिटल आहे, ज्याला आपण लोकसंख्या म्हणतो आहे, ती प्रशिक्षित कौशल्यप्राप्त जर लोकसंख्या असेल तर त्याचा योग्य उपयोग विकासासाठी करता येतो. देशाची भांडवली संपत्ती, मग ते देशांतर्गत भांडवल असेल किंवा विदेशातून आपण आणलेलं असेल, तर ह्या भांडवली संपत्तीचं योगदान आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसतं. याबरोबरच उत्पादन व्यवस्थेसाठी नवनवीन तंत्रज्ञान जे आहे, या तंत्रज्ञानाची आपल्याला आवश्यकता असलेली दिसतं. ही तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक आहे. लोकसंख्या वाढ का घडून येते, त्या लोकसंख्या वाढीच्या घटकांचा विचार करत असताना या लोकसंख्येचा आर्थिक विकासावरती कसा परिणाम होतो हे पाहत असताना की लोकसंख्या वाढीमुळे त्याची जी दुसरी बाजू आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की देशाला एक मोठी बाजारपेठ लाभताना आपल्याला दिसते. देशाचा आर्थिक विकास घडून येताना आपल्याला दिसतो. लोकसंख्येची घनतासुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. विशेष म्हणजे दर चौरस किलोमीटरला वास्तव करणाऱ्या लोकांची संख्या ही जेव्हा शहरीकरण होऊ लागतं तेव्हा मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतं. आधुनिक मनुष्यबळ आपल्याला प्राप्त होताना दिसतं आहे. त्याचबरोबर देशाची संरक्षण सिद्धतासुद्धा वाढताना आपल्याला दिसते. देशाचं मानवी भांडवल अधिक कौशल्यप्राप्त असलेलं भांडवल आपल्याला मिळू लागतं. देशाच्या कौशल्याधारित संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसते. संपूर्ण जागतिक लोकसंख्येच्या दृष्टिकोनावरती जर आपण कटाक्ष टाकला तर असं दिसतं की जागतिक लोकसंख्येत भारताचा हिस्सा जो आहे हा 17.9% आहे, तर चीनचा जो हिस्सा आहे तो 18.5% आहे. म्हणजे भारत आणि चीन या दोन लोकसंख्येचा तुलनात्मक विचार केला असता अत्यंत कमी अशी ही लोकसंख्या भारताची चीनच्या तुलनेत असलेली आपल्याला दिसून येते. लोकसंख्येच्या वाढीची जी समस्या आहे त्या समस्येने नेमकं कोणकोणत्या समस्यांना जन्म घातलेला आहे असं म्हटलं जातं की देशातील प्रत्येकच जी समस्या आहे ती समस्या ही वाढत्या लोकसंख्येने निर्माण झालेली दिसते. ती बेरोजगारी असो, अन्नधान्याची समस्या असो, राहत्या जागेचा प्रश्न असो, काही आणखी कुठलाही असो, प्रत्येक प्रश्नाचं मूळ ही वाढती लोकसंख्या असलेलं आपल्याला भारताच्या संदर्भात दिसतं. तर या लोकसंख्या वाढीने ज्या समस्या निर्माण झाल्या त्यातली पहिली समस्या आहे की शेतीवरती याचा मोठ्या प्रमाणात भार वाढू लागलेला आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणूनच शेतीच्या क्षेत्रात बऱ्याचशा मानवीय घटकाची सीमांत उत्पादकता ही शून्य आहे. छुपी बेकारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसते आहे. दुसरी समस्या निर्माण झालेली दिसते ती अन्नधान्याची समस्या. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा कसा करायचा हा मोठा प्रश्न आपल्याला दिसतो आणि या प्रश्नाला माल्थस यांनीच वाचा फोडलेली आपल्याला दिसून येते. तिसरं असं की बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाहिजे त्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा दर हा नसल्यामुळे लोकसंख्येचा वृद्धिदर जास्त आहे परंतु रोजगार निर्मितीचा दर कमी असल्यामुळे लोकांना रोजगारीची समस्या निर्माण होऊन बेरोजगार राहावं लागत आहे. ही एक समस्या आज सर्वात गहन समस्या आहे. देशाच्या भांडवल निर्मितीमध्ये घट होताना आपल्याला दिसत आहे. लोकांना जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा ज्या आहेत त्यासुद्धा योग्य प्रमाणात मिळू न शकल्यामुळे निकृष्ट जीवनमान त्यांना आज प्रत्यक्षात जगावं लागलेलं आपल्याला दिसतं. निवाऱ्याची समस्यासुद्धा निर्माण झालेली आपल्याला दिसते. आंतरविभाजन आणि अपखंडनाची समस्या निर्माण झालेली दिसते आहे. दरडोई उत्पन्न कमी झालेलं दिसतं. राष्ट्रीय उत्पन्नसुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. वाढत्या लोकसंख्येचं जागतिक स्वरूप जे आहे हे कसं आहे
हे जर आपण पाहिलं तर लक्षात येतं की या ठिकाणी चीन आणि भारतीय ह्या दोनच लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहे. तर या भारतीय लोकसंख्येची जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना लोकसंख्येची घनता ही मोठ्या प्रमाणात आज वाढलेली आपल्याला दिसते. दिल्लीची घनता ही सर्वात जास्त असून आज त्या ठिकाणी लोक खूप दाटीवाटीने राहताना आपल्याला दिसतात. स्त्री पुरुषांचं प्रमाण घटलेलं दिसतंय. 1000 पुरुषांमागे केवळ 927 एवढं स्त्रियांचं प्रमाण आहे. लोकसंख्येचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढू लागलेलं आपल्याला दिसतं आहे आणि ह्या नागरीकरण वाढल्यामुळे आज खेडी ओस पडून शहर बकाल वस्त्यांच्या सारखी फुगू लागलेली आपल्याला दिसत आहेत. लोकसंख्येची व्यावसायिक विभागणी जी आहे या विभागणीत प्राथमिक क्षेत्राचं उत्पादन घटताना दिसतं आहे आणि द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रात इथे वाढ होताना आपल्याला दिसतं आहे. नागरीकरण, आर्थिक विकास, सरासरी आयुर्मान आणि साक्षरतेचं प्रमाण याच्यावरती या भारतीय लोकसंख्येचा सर्वाधिक प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो आहे. तर भारतीय लोकसंख्या वाढीची जी कारणे आहेत ही कुठली कारणे आहेत याचा शोध घेतला असताना पहिलं दिसतं आहे ते म्हणजे समशीतोष्ण वातावरण. भारतातील समशीतोष्ण वातावरणाचा सर्वाधिक विपरीत परिणाम येथील लोकसंख्येवरती होऊन अगदी अल्पवयात मुलांची लग्न होऊन ते संतती जन्मास घालताना दिसत आहेत. त्याचबरोबर संयुक्त कुटुंब पद्धती याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन असा होता की मोठी कुटुंब ही घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हातभार लावतात आणि त्यामुळे आजपर्यंत संयुक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य दिलं जात होतं. हे सुद्धा एक कारण त्यामागचं आहे. तिसरं असं की भ्रामक कल्पना ज्या आहेत ह्या मुळात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचासुद्धा परिणाम होताना दिसतो आहे. धर्माचं प्राबल्य, वेगवेगळ्या धर्मांनी आज कुटुंब नियोजनासारख्या कार्यक्रमाला विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे आज ही लोकसंख्या अधिक वेगाने वाढताना दिसते. मुलगा हा वंशाचा दिवा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असल्यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढताना दिसत आहे. जन्मदरसुद्धा हा जास्त आहे, मृत्यूदर कमी आहे, यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढताना दिसते. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा ह्या फारशा नसल्यामुळे सुद्धा या लोकसंख्या वाढीला हातभार लागताना दिसतो. कुटुंब कल्याण कार्यक्रमाकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन हा थोडासा आज कुठेतरी बदललेला आहे आणि लोकसुद्धा त्या कार्यक्रमाला फारसे गंभीरतेने घेत नसल्यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढताना दिसत आहे. अजूनही बऱ्याचशा आदिवासी किंवा इतर बहुल ग्रामीण भागांमध्ये अल्पवयीन विवाह होतात, यामुळे सुद्धा लोकसंख्या वाढीला हातभार लागताना दिसतो आहे. या देशामध्ये विवाह ही सार्वत्रिक प्रथा असल्यामुळे त्याचासुद्धा परिणाम या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. ही सर्व घटक आज लोकसंख्या वाढीला कारणीभूत असलेली आपल्याला दिसत आहेत. भारताचं लोकसंख्याविषयक धोरणाच्या उद्दिष्टांचा जर आपण विचार केला किंवा त्या संदर्भात आपण चर्चा जर केली तर जन्मदरात घट कशा प्रकारे करता येईल हे पहिलं उद्दिष्ट राहिलेलं आहे. त्याचबरोबर मृत्यूदरातसुद्धा घट कशा पद्धतीने आपल्याला करता येईल यासाठी सरकारी कार्यक्रमांचा पूर्णतः फोकस असलेला आपल्याला दिसतो आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सरकार त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून अधिक गतिक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असलेलं दिसतं आहे. लोकसंख्येच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्याचा सुद्धा सरकारचा दृष्टिकोन असलेला दिसतो आहे. सन 2000मध्ये भारतीय लोकसंख्याविषयक धोरण जे राबवण्यात आलेलं होतं त्यातील पहिलं जे महत्त्वपूर्ण असा जो भाग आहे त्यात असं की प्रौढत्व प्राप्त झाल्यावरच अपत्यप्राप्ती त्या झाली पाहिजे, यासाठी अपत्यांची संख्या मर्यादित असली पाहिजे याकरता सरकारने 14 कलमी धोरण लागू केलेलं आपल्याला दिसतं आहे. दुसरं असं की छोटं कुटुंब ही राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची भूमिका असल्यामुळे यावरती विशेष फोकस करून लोकसंख्येला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आपल्याला दिसून येतो आहे. 2045पर्यंत लोकसंख्या ही स्थिर राहिली पाहिजे, तर 2026पर्यंत देशातील कनिष्ठ सभागृह असलेल्या लोकसभेची सदस्य संख्या ही कायम असली पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी सरकारची या धोरणाच्या संदर्भात राहिलेली आहे. यासाठी बालसमृद्धी योजना, महिला कल्याण योजना, आरोग्य विमा योजना, प्रौढत्व प्राप्त झाल्यावरच अपत्यप्राप्ती या घटकांना विशेष स्थान देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. हे भारतीय लोकसंख्या विषयक धोरणाचं महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसतं आहे.
या भारतीय लोकसंख्येच्या समस्येचं मूल्यमापन करत असताना एक गोष्ट अशी जाणवते की भारतीय लोकसंख्या ही प्रत्यक्षात एक समस्या नसून तिच्याकडे संधी म्हणून पाहिलं तर आज जगातील सर्वाधिक तरुण असलेला हा देश विकासात अधिक आपलं महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल. प्रचंड बुद्धिमत्तेचा उपयोग, माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग या देशाच्या विकासासाठी करून ही लोकसंख्या विघातक नसून ती विधायक आहे ही सिद्ध करण्याची आज वेळ आलेली आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या भारतीय लोकसंख्येच्या संदर्भात आपली काही प्रश्न असेल तर आपण ही प्रश्न विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नाची उत्तरे देऊ. हा तुमच्या आणि आमच्यातील संवाद अगदी मनोसंवाद व्हावा अशी या प्रेझेंटेशनच्या निमित्ताने आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. प्रस्तुत प्रेझेंटेशन हे डॉक्टर राजू श्रीरामे, अर्थशास्त्र विभाग, पदवी व पदव्युत्तर विभाग प्रमुख, जीवन विकास महाविद्यालय देवग्राम यांच्या वतीने सादर करण्यात आलेलं होतं. धन्यवाद.